श्री स्वामी समर्थ. कधी रात्री सगळे झोपलेले असतात आणि तुम्ही मात्र छताकडे पाहत जागे असतात. डोक्यात एकच विचार फिरत असतो, उद्या काय होणार. पैशांची चिंता, नोकरीची चिंता, व्यवसायाचं नुकसान, घरातील भांडणं, तुटलेली नाती, अपयशाची सल, आजारी पडलेले शरीर आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मनातलं दुःख सांगायला जवळचं माणूस नसणं. दिवसभर आपण हसतो, लोकांना वाटतं काय छान आयुष्य आहे याचं, पण रात्री उशीवर डोकं ठेवल्यावर आपल्यालाच माहीत असतं आपण आतून किती तुटलेलो आहोत. कधी कधी परिस्थिती इतकी कठीण होते की माणूस देवाकडे सुद्धा काही मागत नाही. तो फक्त डोळे मिटतो आणि हळूच म्हणतो, स्वामी आता माझ्याकडून होत नाही. आणि कदाचित याच क्षणी भक्तीचा खरा अर्थ सुरू होतो. कारण स्वामी समर्थांची भक्ती म्हणजे फक्त संकट दूर करण्यासाठी देवाकडे मागणं नाही, तर संकटाच्या काळातही मनाला सांगणं, मी एकटा नाही. परिस्थिती किती कठीण असो, पैसे कमी पडले तरी, नाती तुटली तरी, अपयश आलं तरी, शरीर साथ देत नसलं तरी, मन पूर्णपणे खचलं तरी, एक विश्वास मनात जिवंत राहतो, माझे स्वामी माझ्या पाठीशी आहेत. आणि म्हणूनच आजच्या या धावपळीच्या जगात जिथे माणूस हजारो लोकांच्या गर्दीत असूनही एकटा आहे, तिथे स्वामींचे नाव मनाला पुन्हा उभं राहण्याची ताकद देतं. पण प्रश्न असा आहे, ही ताकद नेमकी कुठून येते? स्वामींचं नाव घेतल्यावर मनाला इतका आधार का मिळतो? आणि आजच्या काळातील पैसा, चिंता, नाती, अपयश, आजारपण आणि एकटापणाच्या या वादळात श्री स्वामी समर्थांची भक्ती आपल्याला आतून कशी मजबूत करते, हेच आपण आज जाणून घेणार आहोत. शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित या व्हिडिओमधला एखादा शब्द आज तुमच्या मनात सुरू असलेल्या वादळाला शांत करेल. आज मात्र माणसाकडे सगळं काही आहे, पण मनाची शांतता मात्र कुठेतरी हरवली आहे. हातात मोबाईल आहे, घरात सुखसोयी आहेत, बँकेत पैसे आहेत, पण मनात एक प्रश्न कायम असतो, मी खरंच सुखी आहे का? पैशाची चिंता आहे, नोकरीत टिकेल का याची चिंता आहे, व्यवसायात नुकसान झालं तर काय होईल याची चिंता आहे, मुलांचे भविष्य काय असेल याची चिंता आहे. कधी जवळची माणसं दूर जातात, कधी आपण ज्याच्यासाठी सगळं केलं तीच माणसं आपल्याला समजून घेत नाहीत, कधी नात्यांमध्ये गैरसमज निर्माण होतात आणि मनातलं दुःख सांगण्यासाठी सुद्धा आपल्याजवळ कुणी राहत नाही. कधी अपयश इतकं मोठं वाटतं की आपल्यात काहीच उरलेलं नाही असं वाटतं. कधी आजारपण शरीराला त्रास देतं आणि कधी मनाचं आजारपण शरीरापेक्षाही जास्त देतं. आणि मग माणूस रात्री सगळे झोपल्यानंतर एकटाच बसतो, डोळ्यात पाणी असते, मनात हजार विचार असतात आणि ओठांवर एकच प्रश्न असतो, स्वामी आता मी काय करू? अशा वेळी श्री स्वामी समर्थांची भक्ती म्हणजे आपल्या सगळ्या समस्या एका क्षणात नाहीशा होतील असा दावा नाही, पण भक्ती आपल्याला त्या समस्यांना सामोरं जाण्याची ताकद देते. स्वामींचं नाव घेताना मनाला एक आधार मिळतो, मी एकटा नाही. परिस्थिती कठीण असली तरी मनाला कुठेतरी विश्वास वाटतो, कोणीतरी माझ्या पाठीशी आहे. कधी कधी आपल्याला चमत्काराची गरज असते, आपल्याला एक फक्त एवढंच हवं असतं की आपल्याला दुःखात कोणीतरी आपल्यासोबत आहे अशी भावना मनात निर्माण व्हावी. आणि म्हणूनच अनेक भक्तांसाठी स्वामी म्हणजे केवळ देवाचं नाव नाही, स्वामी म्हणजे विश्वास, स्वामी म्हणजे आधार आणि स्वामी म्हणजे संकटात न ढळणारी श्रद्धा. तुमच्या आयुष्यात आज पैसा कमी असेल, नाती तुटली असतील, व्यवसायात अपयश
आलं असेल, नोकरीची चिंता असेल, कुणीतरी तुमचा विश्वासघात केला असेल किंवा तुम्ही बाहेरून हसत असाल पण आतून पूर्णपणे तुटलेले असाल, तर एकदा शांत बसा, डोळे मिटा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. कदाचित परिस्थिती लगेच बदलणार नाही, पण कदाचित परिस्थितीकडे पाहण्याची तुमची ताकद बदलेल. कदाचित अश्रू थांबणार नाहीत, पण ते अश्रू गाळताना मनाला एक आधार मिळेल. कदाचित समस्या संपणार नाहीत, पण त्या समस्येशी लढण्याची धैर्य मिळेल. आणि कदाचित त्या क्षणी मनाच्या आतून एकच आवाज ऐकू येईल, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणूनच स्वामींकडे फक्त सुख मागू नका. सुख आलं तरी अहंकार वाढू नये, दुःख आलं तरी श्रद्धा कमी होऊ नये, अपयश आलं तरी धैर्य तुटू नये आणि संकट आलं तरी मन खचू नये. एवढी शक्ती मागा, कारण आयुष्य बदलण्याआधी कधीकधी स्वामी आपल्या मनाला बदलतात. आणि ज्या दिवशी मन मजबूत होतं त्या दिवशी मोठ्यात मोठं संकटही आपल्याला पूर्वीसारखं घाबरू शकत नाहीत. श्री स्वामी समर्थ. तुम्ही कोणाला सांगितलं नसलं तरी तुमचं दुःख स्वामींना माहीत आहे. तुम्ही रात्री एकट्याने रडला असाल तर स्वामींना माहीत आहे तुम्ही कोणासाठी मनापासून केलं आणि त्याच व्यक्तीने तुमचं मन दुखवलं हेही स्वामींना माहीत आहे. पैशाची अडचण आहे, घरात समस्या आहेत, नोकरीची चिंता आहेत, व्यवसाय अडचणीत आहे, एकदा नातं तुटण्याच्या मार्गावर आहे किंवा एक आयुष्यात कितीही प्रयत्न करूनही यश मिळत नाही, हे सगळं स्वामी पाहत आहे. मग प्रश्न पडतो, जर स्वामी सगळं पाहत असतील तर मग माझ्या आयुष्यात एवढं दुःख का? कधीकधी उत्तर लगेच मिळत नाही. कधीकधी परिस्थिती बदलायला वेळ लागतो, पण त्या काळात आपल्या मनात श्रद्धा जिवंत ठेवणे हीच सर्वात मोठी परीक्षा असते. कारण संकटाच्या वेळी देवावर विश्वास ठेवणं सोपं नसतं. संकट असतानाही देवावर विश्वास ठेवणं म्हणजे खरी भक्ती. म्हणून आज जर तुम्ही अडचणीत असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण कदाचित स्वामी तुम्हाला तुमची समस्या विसरायला सांगणार नाहीत, पण ती समस्या पेलण्यासाठी तुमच्या मनाला नवीन ताकद नक्की देतील. आणि कदाचित शेवटी तुमच्या मनात एकच आवाज उमटेल, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून सर्वांनी ही व्हिडिओ आवर्जून सर्वांनी ऐकावी. त्यातून नक्कीच तुमच्या जीवनामध्ये खूप सारे बदल होतील. श्री स्वामी समर्थ.